संदर्भात असं आहे की SIT आता याच्या मोजूबाबा एकूण 16 केसेस दाखल झाले. काल 8 झाल्या आणि आधी 9 झाल्या होत्या. तर त्यातल्या 16 केसेस या स्त्रियांबद्दल केलेल्या अतिप्रसंगाच्या आहेत आणि एक केस आहे ती त्याच्या संपत्तीबद्दल. त्याला मोक्का लावायला पाहिजे. मोक्का लावला की त्याने ज्यांनी त्याला फोन केले तर ज्यांच्याकडे तो गेला आला त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये सहआरोपी करता येईल. आता प्रश्न असा आहे की सरकारला खरंच या प्रकरणामध्ये काही करायचं आहे का? त्या आधीची जशी प्रकरणं होती तशी दडपून टाकायची आहे काय? तुम्ही या प्रकरणाचा ब्लॅकमेलिंग राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी उपयोग करू नका. महाराष्ट्रातल्या जनतेला कळू द्या गेल्या 12 वर्षामध्ये एकालाही कुठल्याही गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली नाही. या गुन्ह्यामध्ये तर होऊ द्या म्हणजे भोंदूळ बाबागिरी कमी होईल. आणि हे काय पहिल्यांदा घडत नाही महाराष्ट्रामध्ये. धुळ्यामध्ये भास्कर वाघ प्रकरणामध्ये हे घडलेलं आहे. सगळ्या राजकीय नेत्यांना बाजूला ठेवलं म्हणजे भास्कर वाघला लटकवून दिलं. तसं करू नका काय, कारण तुमच्या आताची जी लक्षणं जी आहेत काय, ही लक्षणं हे सगळं राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी वापरायचं असं चाललेलं आहे. एखाद्या बाईला अंधाऱ्या गल्लीत गाठायचं, त्या चाकू दाखवायचा आणि विचारायचं स्वखुशीनं का बळजबरीने. ती म्हटलं स्वखुशी होऊन जाऊ दे काय, तसं करू नका.